कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम आतमध्ये दे मला आवाज. हो रिटर्न आहे ना मॉनिटर पाहिजे. हॅलो 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 रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी
पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना नको दाऊ त्याहुनी आंधळा बराच मी, त्याहुनी आंधळा बरा देवा, त्याहुनी आंधळा बरा देवा, निंदेचे श्रवण नको माझे कानी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा, अपवित्र वाणी नको माझ्या अपवित्र वाणी नको माझ्या मुख, त्याजहुनी मुखावराच मी, नको मज कधी परश्री संगती, नको मज कधी परश्री संगती, त्याहुनी माझी उठता भरी, माझी उठता निंदेचे श्रवण नको माझे कानी, शरण वंदू माझे कानी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, श्रवण वंदू माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा, बहिरे करोनी ठेवी देवा, तुका म्हणे मज अवघ्याचा कांटाळा, कामने मज नमाचा कांटाळा, तुका म्हणे मज अवघ्याचा कांटाळा, तू एक गोपाळा वडसी, तू एक गोपाळा वडसी, तू एक गोपाळा वडसी, निंदेचे श्रवण नको माझे निंदेचे श्रवण नको माझे कानी, करोनी ठेवी देवा, बधीर करोनी ठेवी देवा, बधीर करोनी ठेवी देवा, हरे विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. या प्रभू आणि प्रवीण एकच राशीचे या. पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना
पापाची वासना वासना नको दावो डोळा पापाची वासना हो नको दावो डोळा त्याहुनी आंधळा बराच मी त्याहुनी आंधळा बराच मी निंदेचे श्रवण नको माझे कानी निंदेचे श्रवण नको माझे कानी त्याहुनी आंधळा बराच मी त्याहुनी आंधळा बराच मी निंदेचे श्रवण नको माझे कानी हो निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करोनी ठेवी देवा आ आ बधिर करोनी ठेवी बधिर ठेवी देवा देवा ठेवी बधिर करोनी ठेवे देवा बधिर करोनी ठेवे देवा बधिर करोनी बधिर करोनी ठेवे
कुंडली टाळे. पापाची वासना नको दाऊ डोळा, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी अंधळा बराच मी. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. अपवित्रवाणी नको माझ्या मुखा, अपवित्रवाणी नको माझ्या मुखा, त्याज हुनी मुका बराच मी. त्याज हुनी नको बराच मी. नको मज कधी परश्री संगती, जणातुनी माती उठता भली. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करुनी ठेवी देवा. तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा. तू एक गोपाळा आवडसी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. विठाला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं, जगन्निहित पानिं मंडनं मंडनाना. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन, चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु
सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा पापाची वासना नको दाऊ डोळा पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी अंधळा बराच मी निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करोनी ठेवी देवा जगद्गुरु तुकोबारायांचा हा नीतिशास्त्रपर अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज देवस्थान देहू यांनी प्रकाशित केलेल्या संत तुकाराम महाराजांच्या गाथेतील 4386व्या क्रमांकाचा अभंग 5 चरणांचा आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. विठ्ठल या अभंगाकडे आपल्याला थोडंसं वेगळ्या पद्धतीनं पाहावं लागेल. आजपर्यंत आपण खूप अभंग पाहिले, पण जगद्गुरु तुकोबारायांचा हा नीतिशास्त्रावर आधारित असणारा अभंग आपल्या समग्र जीवनाला आधारभूत ठरतो. मला पांडुरंग हवाय, मला देव हवाय, मला ईश्वर हवाय, म्हणून त्या ईश्वराकडे केलेली मागणी आहे. ही मागणी कदाचित त्यांच्यासाठी असेल नसेल मला माहिती नाही, परंतु आपल्याला समोर ठेवून मात्र जगद्गुरु तुकोबारायांनी नीतिशास्त्राचा मोठा अध्याय आपल्या पुढे निर्माण केलेला आहे. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय मला ज्या पद्धतीने समाजशास्त्रज्ञ वाटतात, मानसशास्त्रज्ञ वाटतात, तसे ते नीतिशास्त्रज्ञ पण वाटतात. आणि म्हणून माझा PhDचा विषय हा एथिक्स ऑफ जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंगाच्या संदर्भाने आपण जर विचार केला तर याचा सरळ अर्थ जर आपल्याला पाहायचा असेल तर ते पहिल्या चरणामध्ये असं म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहुनी अंधळा बराच. ही ताकदीची मागणी आहे. ज्यामुळे वासना निर्माण होते ना, विठ्ठला विठोबा विठाई ऐक, त्या वासनेमुळे जे पाप निर्माण होतं आणि ते पाप निर्माण होण्याला जो मूलभूत कारण हे डोळे आहेत, त्याहुनी अंधळा बराच. मला डोळेच नको आहे, मला अंधळा कर. इथेच थांबत नाही. निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करोनी ठेवी देवा. इथे मायक्रो लेवलवर जाऊन आपल्याला जगद्गुरु समजावून घ्यावे लागतील. ते असं म्हणतायत, निंदा नाही म्हणते, निंदेचे श्रवण पण घातक आहे. निंदेचे श्रवण नको माझे कानी. ते श्रवण जर होणार असेल तर विठ्ठल ऐक, बधीर करोनी ठेवी देवा. मला बधीर करून टाक. नाही, मला निंदेचे श्रवण पण नको आहे. इथे ते थांबले नाही, पुन्हा मागणी आहे. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा. माझ्या मुखामध्ये अपवित्र वाणी येत असेल तर काय आहे, ज्या वाणीने अपवित्रता आहे ती वाणी ईश्वरापर्यंत पोहोचू शकत नाही, किंबहुना त्या वाणीच्या माध्यमातून ईश्वर माझा होऊ शकत नाही. म्हणून त्याजहुनी मुका बराच. त्याहुनी नाही, त्याजहुनी अपरोक्ष. मग मला मुका करून टाक. कुणाची हिंमत आहे इथे उभं राहणार आहे?
उभा राहून सांगा, माझी वाणी खूप अमंगळ आहे आणि मला मुकाकर आहे की कुणाची हिंमत? इथे नाही, जिथे जग वेगानं ढासळतंय ना, त्या नीतिशास्त्रातलं हे 4थं चरण सांगतोय, नको मज कधी परस्त्री संगती. परस्त्रीचा मला कधी संग नको आहे, कारण विठ्ठला त्याच्यामुळे तर तू कायमचा माझ्यापासून लांब जाणार आहे. म्हणून ऐक देवा, सणातुनी माती उठता भली मृत्यू स्वीकारेल, परंतु मला परस्त्रीचा संग नको आहे. मग आवडतं काय? तुका म्हणे मजा अवघ्याचा कंटाळा. मला सगळ्याचा कंटाळा आहे. कसला कंटाळा आहे? कसला कंटाळा आहे? पापाच्या वासना निर्माण होत आहेत ते डोळे नको आहेत, निंदेचे श्रवण होते ते कान नको आहेत, अपवित्र वाणीमुळे तुझ्या माझ्यामध्ये अंतर होतंय म्हणून ती वाणी नको आहे, तुझ्या माझ्यामध्ये जो अडचणीचा भाग आहे ती परस्त्रीचा संग नको आहे. मग नेमकी आवडतं काय? तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी विठ्ठला, तुझ्या शिवाय मला काहीच नको विठ्ठल. हा झाला अभंगाचा सरळ अर्थ. आता इथे येण्याचं कारण असं आहे, माझा जन्म एकादशीचा आणि पालखी सोहळ्याला मी मंदिरामध्ये होतो आतमध्ये, आणि आमचे मृदुंग सम्राट, मृदुंग रत्न, मृदुंगमणी, मृदुंग महर्षी, काय उपाधी द्यावी, जी उघडला की बाबाच असतात तिथे, असे गंभीर महाराज यांचा फोन आला की भिवंडी शहरातनं अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, ज्यांचे आणि माझे अगदी जुने संबंध आहेत, त्यांच्या घरी सप्ताह असतं. मी म्हटलं घरी? गाव एकत्र येऊन करतं, घरी सप्ताह? पुन्हा नावं सांगितली. मदन, म्हटलं मदनाचा पुतळाच दिसतोय, सप्ताह करतात म्हटल्यावर. बरं, पुन्हा आईसाहेबांचं नाव गुलाब, म्हणजे मदनाच्या पुतळ्यासमोर गुलाब आहे, म्हणजे एक विठ्ठल आणि रुक्मिणी आहे, आणि पुन्हा त्यांच्या पोटी प्रभू आहे. काय करावं म्हटलं. आणि प्रभू तिथे आलाय म्हणून शांत झाले नाही, पुन्हा देवेंद्र पण आहे, आणि याच्यामुळे कुटुंबाची अस्मिता वाढली आणि त्याच्यामुळे प्रचितीची प्राची आली. विठाला मला असं वाटतं आज कीर्तन पहाटे 2-3 वाजेपर्यंत करावं. इतकं सुंदर वातावरण आहे, इतकं सुंदर वातावरण आहे. या सुंदर वातावरणामध्ये स्वर आहेत, आणि मी मानसशास्त्राचा पण अभ्यासक आहे आणि तसाच बऱ्याच गोष्टींचा अभ्यासक आहे. त्या स्वरांमध्ये ज्या लहरी असतात, ज्या व्हायब्रेशन्स असतात, ज्यावेळी प्रभू प्रवीण होऊन गायले बरं का, हां, त्याच्यातलं प्रावीण्य आपल्याला दिसलं. त्या प्रभूची कृपा त्या प्रावीण्यावर आहे की प्रभूमध्ये प्रावीण्य आहे हे कळालंच नाही. दोघांनी चाली घेतल्या. विठाला अभंगाकडे येत असताना थोडंसं सावध चित्ताने हे चिंतन आहे का. किती यूट्यूब चाळा तुम्हाला सापडणार नाही. आज गंभीर बाबाचे म्हणून सापडेल नंतर, पण हे चिंतन तुम्हाला पुस्तकात वाचायला मिळणार नाही. किती यूट्यूब चाळा भेटणार नाही. हां, याच्यासाठी ना खूप साधना लागते. आणि इथे मी तुम्हाला काहीतरी द्यायला आलो आहे. आणि महाराष्ट्रातला मी असा कीर्तनकार आहे ज्या गावात जातो तिथे पाणी पण पित नाही, त्यामुळे मानधन तर घेतच नाही. मदन दादांच्या पुण्याने माझं पुण्य वाढावं म्हणून मी इथे सेवेसाठी आलो आहे. विठाला पहिल्या चरणाकडे जाताना आपल्याला अभंगाकडे प्रवेश करावा लागेल. महाराज असं का म्हणतायत? एकतर जगद्गुरु तुकोबाराय हा माझा श्वास आहे. त्यांना जगद्गुरु कोण म्हणालं? तो म्हणजे निळोबाराय. निळोबारायांनी त्यांना उपाधी दिली जगद्गुरु. म्हणजे निळोबाराय जर जगद्गुरु म्हणतायत तर या जगद्गुरूंच्या मातीच्या
धुळीच्या चरणाचा रज होण्याचं भाग्य जर मला मिळतंय तर त्यांचं तत्वज्ञान जगभर घेऊन जावं म्हणून प्रयत्न करतोय. म्हणून हा अभंग आहे. या अभंगाकडे जात असताना माझ्याकडनंही पाप व्हायला नको. काही पाप आपल्याला बसताना पण होतं, पाप उभं राहताना पण होतं, पाप बोलण्या अगोदर पण होतं. जसा शब्द असतात, शब्दांच्या आभा अगोदर येतात, मग शब्द प्रगट होतात आणि ब्रह्मांडामध्ये त्याचे व्हायब्रेशन्स येतात आणि त्याचा इम्पॅक्ट युनिव्हर्समध्ये होतो आणि त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून आपल्याला खूप बारकाईने पुढे जावं लागेल. म्हणजे बसतानाही तुम्ही शारदेची चंद्रकळे माझी अमृत कनकोवळे विचिती मने मवाळे चक्र तलंगे असं बसलं पाहिजे, अवधान दिलं पाहिजे. पुन्हा इथे आपल्याला हे ऐकायला मिळेल माहित नाही मी जिवंत असेल की नाही माहित नाही. म्हणून इतकं पुण्य कमवावं, इतकं पुण्य कमवावं, पण पुण्य कमवायला अडचण येते. म्हणून जगद्गुरु म्हणतायत पापाची वासना नको दावडा. मग का होतं ते पाप? आपण सगळे मोहग्रस्त आहोत, इतके मोहग्रस्त आहोत. तुम्ही जर दुसरा अध्याय ज्ञानेश्वरीचा पाहिला तर 27व्या ओळीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, मोह धरिली ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल आही केसी. मोह धरल्यामुळे जी प्रतिष्ठा आहे ही प्रतिष्ठा तर जाणार आहे, अप्रतिष्ठित होणार आहे. हे भौतिक जगतामध्ये अप्रतिष्ठित होईल, पण परलोकामध्ये सुद्धा प्रवेश नाही. इतका मोह खतरनाक आहे आणि तो आपल्याला पाप करून घेतो सगळं. मग हा मोह कमांड कुणावर ठेवतो? पुन्हा माऊलींकडे जावं लागतं. काय? पुन्हा माऊलींकडे जाऊन आपल्याला शोधावं लागतं. या अभंगाकडे जात असताना असं नेमकी काय आहे की ज्याच्यामुळे पाप होतं? मग ते अंतकरण चतुष्टय सांगतात. काय सांगतात ते अंतकरण चतुष्टयमध्ये सांगतात, बुद्धी आणि मन चित्त अहंकार हण हे चतुर्विध चिन्ह अंतकरणाचे. अंतकरणामध्ये मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 गोष्टींवर आपल्याला कमांड करावी लागेल, कंट्रोल करावा लागेल. त्यावेळी मग आपल्याला कुठेतरी पुण्याची पहिली पायरी मिळेल. मग याच्यावर कंट्रोल करायचं. इथे पहिलं मन आहे. मन काय करतं आपल्याला? मन लोभी, मन लालची, मन चंचल, मन चोर. काय कबीर महाराज काय म्हणतात? मन लोभी आहे, मन लालची आहे, मन चंचल आहे, मन चोर आहे. म्हणून मन के मत मत चलिए पलक पलक मनावर. बहुत चंचल जाता तन लगे वेळ, जाता तन लगे वेळ, जाता तन लगे वेळ. बहुत चंचल चपखल प्रमाण देणं याला म्हणतात. कीर्तनकार थोडा बाजूला सरकला की प्रमाणित नाही, कीर्तनकार बरोबर चालला की प्रमाणित. प्रवीण महाराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मन आहे आपलं मन. जाता येता न लगे वेळ. ते कसं आहे? बहुत चंचल. इतकं चंचल आहे. आता तुम्ही इथे बसलात तरी घरून काहीतरी बॅक ऑफ द माइंड. कॉन्सन्ट्रेट करा. डिस्ट्रॅक्शनमुळे आजार आहेत. कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. मनाचा विषय आहे. या मनामध्ये काय आहे? सगळं आहे. जगद्गुरु तुकोबाराय मनाच्या संदर्भाने. आता हा एक अभंग आहे, अजून एक अभंग आहे. तुम्हाला मी साम्य दाखवतो इथे. साम्य अभंगामध्ये शेवटचं चरण लक्षपूर्वक ऐकायचं. मनाच्या संदर्भामध्ये मी का म्हणालो? जगद्गुरु इज ऑल्सो सायकोलॉजिस्ट. मी इज म्हटलं, ऑज नाही. ते आहेत, माझा विश्वास आहे. ते मानसशास्त्रज्ञ आहेत. नको नको मना गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासाया. काळाची या उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप
सोडविना राजा देशीचा चौधरी आणिक सोयरी तुका म्हणे मज का तुझं मला नको तुला तुका म्हणे कुणाला आता पाठभेद आहे 450 अभंग मी काढलेत पाठभेद मज मला तुला का तुझं तुका म्हणे मज सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवनिया इथे काय म्हणताय आणि इकडे काय म्हणताय तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा तू एक गोपाळा आवडसी कळालं का नाही विठाला जिथे मन आपलं मोहग्रस्त झालं की त्याच्यातनं अंत आहे म्हणून सगळ्याचा कंटाळा आहे म्हणून तुझ्याशिवाय मला सोडवणारा कोणी नाही म्हणून मनावर कंट्रोल ठेवावं लागतं नाहीतर तुम्ही इथे बसलात ना बसलेला असूनही आपलं मन कुठेही धावतं जगद्गुरु तुकोबराय किती यातना आणि वेदनेचा संघर्ष केलेल्या जगद्गुरु तुकोबरायांच्या मनाची अवस्था आपण अनुभवली कधी पाहिली कधी समजून घेतली 16 वर्षामध्ये आदर्श व्यापार करणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांना आलेले अनुभव इतके विदारक आणि दाहक होते वडील जातायत आई जाते देवाघरी इथं थांबत नाहीये वातावरण इथे नाही थांबलं मनाचं बदललं नाही पत्नी गेली आहे मूल गेलेलं आहे त्याच्याकडे मी जाणार नाही त्या चरित्रामध्ये कारण आपला अभंग वेगळा आहे पण समजून घ्या जिथे वडील गेले जिथे आई गेली आहे जिथे पत्नी गेली आहे मूल गेलंय भावाची पत्नी गेली भाऊ घर सोडून गेलाय आणि अवघं वय 18 आहे सगळा भार खांद्यावर आहे दुष्काळ पडलाय दुष्काळाच्या परपीडा पाहिल्यात समाजाला सगळं दिलंय इतकं दिलं की सगळं इंद्रायणीमध्ये विसर्जित केलं प्रपंच रचना सर्व भोगून त्याग सगळा त्याग आहे आणि या त्यागात पुन्हा समाजाचा मार आहे कोण गाढवावर बसवतं कोण नाळानं फटकरतं लेकरू औषधा वाचून मरते पत्नी अन्ना वाचून मरते अरे ज्याची भांडारं भरलेली होती ना त्याने समाजाला दिलं पण समाजाने पाठ फिरवली इतका वेदना झाल्या आणि मग माझे तुकोबाराय भंडारावर गेले मन शांत केलं आपलंही मन जर असं गडबड करत असेल ना तर त्यावेळी आपलं मन देवाच्या चरणावर लावावं लागतं त्यावेळी मनाला स्थिरता येते आता कोठे नावे तुझे चरण देखलिया भाग गेला सीन गेला अवघा झाला आपण इथे सगळे बसलेलो आहोत इतकं करतो मनाची धाव भागही जात नाही सीनही जात नाही गेला कोणाचा भाग गेला सीन गेला खूप केलं आयुष्यात खूपच डिप्रेशनमध्ये अजूनही डिप्रेशनमध्ये याचा अर्थ आपला मन कुठेतरी चुकतंय परिही योगो मनसः समाधी म्हणजे मनाची निश्चळता म्हणजे परमयोग आहे योग म्हणजे जुळवणं युज धातू परमेश्वरापर्यंत आपण पोचत नाही त्याला आपला करत नाही त्याला करत नाही म्हणजे आपली धाव चुकते ही धाव आपल्याला योग्य जागेवर आणावी लागेल कारण मनावर सगळं आहे सर्वांग निर्मळ निर्मळ मन आहे चित्त जैसे गंगाजळ चित्ताकडे आलो आता मन सोडलं मी चित्ताकडे येतो बुद्धी आणि मन चित्त अहंकार हण चला मन तर आपल्याला धोका देतच आहे कसं आहे मन लोभी के चित्त धन बैठे कामिनी के चित काम लोभी के काय काय पुढे काय नाही लोभी के चित धन बैठे कामिनी के चित काम माता के मन पुत बैठे तुका के मन
राम विठ्ठल. आपला लोभ आहे ना, आपलं ह्या लोभाने सगळी हानी केलेली आहे. त्याच्यामुळे मोह, हा मोह आपल्या मनावर आहे ना, आणि त्या मनाने आपल्याला अडचण आहे. म्हणून मनावर आपल्याला कंट्रोल घ्यावा लागेल. मन आपल्याला परमेश्वराकडे लावावं लागेल. आपलं जे चित्त आहे ते चित्त पण जागेवर नाही. आता इथे बसलेले आहेत ना बरेच जण, त्यांचं चित्त जागेवर नाही बरं का. जवळी नाही चित्त काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत, नाही चित्त काय मांडिले प्रेत, काय मांडिले प्रेत, काय मांडिले. त्याच्यामुळे चित्त आपल्याला नेहमी जवळ ठेवावं लागेल. ते नसलं तर घात होतो. आणि तुम्हाला सांगतो, देव कुठे शोधता हो? कुठे शोधता देव? तुम्हाला मगाशी सांगितलं ना, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ. सर्वांग निर्मळ म्हणजे डवचा साबण लावून करीनाची जाहिरात पाहून सर्वांग निर्मळ केलं नाही. सर्व अधिक अंग, सर्वांग, बाह्यांग आणि अंतरंग निर्मळ करावं लागेल. त्यावेळी आपलं चित्त गंगाजळाप्रमाणे होईल. आणि ज्यावेळी आपलं चित्त गंगाजळाप्रमाणे होईल, स्वच्छ होईल, त्यावेळी गोपाळ त्या येवोनी गोपाळ राहे तेथ, येवोनी गोपाळ राहे तेथ, येवोनी गोपाळ राहे तेथ, येवोनी गोपाळ राहे तेथ. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथ, येवोनी गोपाळ राहे तेथ. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथ, येवोनी गोपाळ राहे तेथ. वाह, काय समजलं तुम्हाला या प्रमाणात? तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. तुम्हाला सांगितलंय माझ्या सहित निर्मळ करावं लागेल. मग गोपाळ तिथे येऊन राहील. एवढी गोपाळ राहील तेथे. आपला गोपाळ मंदिरातही नाही, मठातही नाही आणि चित्तातही नाही. मग पाप घडणार आहे. जो ईश्वर स्वरूप झाला त्याच्याकडनं पाप होत नाही. ईश्वर ज्याचा झाला त्याच्याकडनं पाप होत नाही. आपल्याकडनं पाप होतं याचं कारण आहे ना, ईश्वर आपला झाला ना आपण ईश्वराचे झालो. विठ्ठल चित्त आहे, मन आहे. थोडक्यात सांगितलंय. पुढे जायचं, अभंगाचा प्रवेश आहे, मग तुमच्या लक्षात येईल. आता बुद्धी आहे. काहींना खूप बुद्धी असते. कीर्तनकार किती शहाणा हे पण पाहिलं काही जण येतात बरं का. काही जण समजून घ्यायला येतात. आणि काहींनी किती कीर्तनकारांनी सांगितलं, हे त्याला काय कळतं, आपल्याला त्याच्या पुढचं कळतं बरं का. अहंकार. बुद्धी, बुद्धी कशी पाहिजे माहिती आहे? कशी पाहिजे बुद्धी? तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मा मिळल्या बुद्धी तैसी अद्वयानंदाची अपैसी खाणी. कशी पाहिजे बुद्धी? तेव्हा सागरी गंगा जैसी आत्मा मिळल्या बुद्धी तैसी आणि अद्वयानंदाची खाणी अपैसी. आता ही अद्वयानंदाची खाण कधी उघडेल? सागराला गंगा जाऊन मिळते. अहंकार करते का? सगळं काम करते. सागराला जाऊन विलीन होते. याला जसं आपण म्हणतो ना आत्म्याचं परमात्म्याशी मिलन, तसं गंगेचं सागराशी मिलन. तिथे काय आहे? बुद्धीचं काम आहे का? आत्मज्ञान झाल्यानंतर बुद्धीने थांबलं पाहिजे. रामायण सगळं एका बाजूला ठेवा. रामायणातल्या 4 गोष्टी सांगतो, त्या समजून घ्या. रामायण अभ्यासल्यानंतर माझ्यासारख्याला काय वाटतं? ज्ञान. बरं का? अजून काय रामायणात? काय एवढंच आहे? ज्ञानच आहे? नाही. रामायणामध्ये काय आहे? रामायणामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, त्याग आहे आणि वैराग्य आहे. विठ्ठल विठ्ठल. मग इथे आपल्याला आपली बुद्धी चालवण्याची गरज आहे का? सीतेला का वनात सोडलं आणि मग कैकेयीने का असं केलं आणि का तसं केलं? अजिबात नाही. तिथला त्याग पण समजून घेतला पाहिजे. तिथलं वैराग्य पण समजून घेतलं पाहिजे. भक्ती पण समजावून घेतली पाहिजे.
आणि ज्ञान पण समजावून घेतलं पाहिजे. खूप बुद्धी चालवतात लोक. 9680 पेक्षा जास्त वर्ष झाले प्रभू रामांना जाऊन, तरी पण आमची बुद्धी अजून चालतेच आहे बरं का. भगवान श्रीकृष्णांना 5 वर्ष झाले गीता सांगून. आज गीता जयंती आहे. गीता जयंती कधी आहे? आज आहे का उद्या आहे? म्हणजे आज ना कसं असतं आमच्या अध्यात्मामध्ये 12 वाजता सूर्य कलला दिवस संपला. लक्षात आलं? म्हणजे गीता जयंतीची स्पंदनं सुरू झालेली आहेत आणि ती एकाच प्रश्नामुळे निर्माण झाली. बरेच जण म्हणतात अर्जुन आहे ना, अर्जुन असा होता आणि अर्जुन तसा होता. तुम्हाला कळालंच नाही अर्जुन कसा होता. आणि जो खरा शौर्यवान असतो ना तो संवेदनशील असतो, आणि ज्याच्याकडे शौर्य नसतो ते सारखं भूभू करत असतं बरं का. तो अहिंसक असतो. त्याच्यामुळे जे हिंसक असतात आणि जे अहिंसक असतात ते खरे शूरवीर असतात. म्हणून त्याचा प्रश्न होता, अधर्माभिवाद कृष्ण प्रदर्शन्ति कुलस्त्रियः स्त्रीषु दुष्टाषु वार्ष्णीय जायते वर्णसंकरः संकरो नरकाय कुलघाणां कुलस्य पतन्ते पितरो येषां लुप्तपिंडोदकक्रियः. काय प्रश्न आहे? या प्रश्नाने गीता जन्माला आली. मग ते वेळी ये फुटावे आता लाठे पणे कान झुंजावे हे चिंतले तरी जगावे मैत्र. गीता जयंतीच्या पार्श्वभूमीवर सांगितलं का तर त्याला पाप करायचं नव्हतं. कुणाला? एका बाजूला तो उत्तम आहे आणि दुसऱ्या बाजूला माझ्याकडे गुण आहेत, पण त्या गुणाला आणि त्या बुद्धीला काबूत ठेवता आला आणि आकृती बंद करता आला आणि कधी कधी आपले गुण आपल्याकडून पाप करून घेतात. कर्ण गुणवान होता, नक्कीच होता, पण आकृती बंद नव्हता. त्या गुणाने तो चुकीच्या संगतीमध्ये गेला आणि त्याच्याकडनं पाप घडलं. म्हणून गुणाला देखील शालीनता आणि संत संग लागतो. म्हणून संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची, नाशिवंत देह जाणार सखळ, आयुष्य खातो काळ सावधान. लक्षात ठेवा हे सगळं तत्वज्ञान. म्हणून आपली बुद्धी ना नको तिथे चालवायची नाही. बुद्धी कशी पाहिजे? बुद्धी कशी पाहिजे? संसार उतरावया सद्बुद्धी गाराया. कुठे आहे? भागवतामध्ये सांगितलंय. हा संसार तरुण जायचा असेल तर सद्बुद्धीशिवाय पर्याय नाही. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एकाकेश्वराचे सकल शीले, एकाकेश्वराचे सकल शीले. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. एकाकेश्वराचे सकल सिद्धी, एकाकेश्वराचे सकल सिद्धी. म्हणून ही बुद्धी महत्वाची आहे. आणि बुद्धी कशी पाहिजे माहिती? हरी जळी स्थळी काष्टी तया. हरी जळी स्थळी काष्टी पण सगळीकडे दिसला पाहिजे. तशी बुद्धी तुम्हाला आत्मउन्नतीच्या मार्गावर घेऊन जाते. नाहीतर तुमचा घात झाला. नुसता घात नाही, आत्मघात. आत्मघात शब्दाचा अर्थ असा आहे, आत्म्याला ग्लानी आली, त्याच्यामुळे चुकीची कर्म ते प्रारब्ध संचित आणि क्रियामान पुढचा परत फेरा वाढला. म्हणून पाप आपल्याकडनं घडतं, ते घडू नये. आणि मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, इतका अहंकार आहे, इतका अहंकार आहे. 2 प्रकारचा अहंकार आहे. एक अहंकार आहे भौतिक, एक आहे आध्यात्मिक. आध्यात्मिक अहंकार म्हणजे मी कोण आहे, हू आहे, मी कोण आहे, माझा जन्म का झाला, कशासाठी झाला, मी आतमध्ये नेमकी कोण आहे, कसा आहे, याचा विसर पडतो. स्वस्वरूपाचा विसर पडून आम्ही बाह्य अंगाने जो व्यापार करतो तो असतो अहंकार. आणि याच्यातनं ताप निर्माण होतो. त्रिविध ताप निर्माण होतात, त्रिविध दुःख निर्माण होतात. त्रिपुटी नाही का? मग ही सगळी सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. तुकोबारायांचं तत्वज्ञान आम्हाला समजावून घ्यावं लागेल. आणि मग हे तत्वज्ञान समजावून घेताना आम्हाला आमचा अहंकार समजून घ्यावा लागेल. समाजात पण खूपच अहंकार आहे. तो अहंभाव बाह्य वर्तनाने दिसतो
आणि आतमध्ये ज्यावेळी आपला विसर आपल्याला पडतो त्यावेळी तो अंतकरणातला अहंकार असतो. असा अहंकार आपल्याला गलित गात्र करतो आणि पुन्हा 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 वेगवेगळ्या योनींमध्ये जन्माला घालतो. आणि दुःख आहे, इतकं भयानक दुःख आहे, इतकं भयानक दुःख आहे, काय सांगू गर्भीच्या यातना मध्ये भोगिता नारायणा तुझं क्षणक्षणाध्यात असे म्हणे पूय करते रिगला आहा मूत्ररंध्री निघाला कटामिया चाटीला कुच स्वेदू. माऊलींचं वर्णन आहे. विठाला म्हणून एकदा माळे बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, सगळं समजलं देवा. पण ऐक देवा, मला तत्वज्ञान समजलंय, ज्ञानोबारायांनी सांगितलंय, मला ते लक्षात आले, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले, कळालं ना मला. पण देवा ऐक ना, आता याचं काय करायचं? कसलं? अभंगाच्या पहिल्या चरणात पापाची वासना, पापाची वासना, पापाची वासना लावू नको पापाची वासना, पापाची वासना, पापाची वासना नको लावू. पापाची वासना, पापाची वासना, पापाची वासना नको लावू. एकदम मैफिल आहे. क्या एकदम सुंदर आध्यात्मिक आनंद. मदन दादांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे आपण. खरं तर इतक्या कॉस्मोपॉलिटन सिटीजमध्ये अशा पद्धतीचा कीर्तन महोत्सव आणि इतके महाराष्ट्रातले दैदप्यमान माणसं. काल डॉक्टर जयवंत महाराज होते ना, हां, माझे खूप हृदयस्थ आहेत बोधले बाबा. चैतन्य महाराज पण आहेत, राऊत बाबा आहेत, चंद्रशेखर महाराज सद्गुरू, ही सगळी मोठी माणसं. मदन दादा कशी काय तुम्ही मोहिनी टाकली मला काही कळत नाही. मदनाचा पुतळा आणि मोहिनी पण आहे. नशीब गुलाब वाट्याला आहे. विठाला पहिल्या चरणाकडे आपण जर आलो तर पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून अंधळा. बराच मी पाप हा शब्द आलाय, पटकन पुढे जायचं आपल्याला. पाप शब्द आलाय. काय पाप? व्हॉट इज द डेफिनेशन बाय पाप? काय पाप म्हणजे काय? तुकाराम महाराजांची व्याख्या सांगतो, लक्षात ठेवा. पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. काय व्याख्या आहे जगद्गुरूंची? पाप त्याचे नाव न विचारिता नीत म्हणून सांगितला. नीतिशास्त्रावर अभंग आहे. नीत न विचारता अनितीनं व्यवहार करतो ना, तिथे पाप जन्माला येतं. आता आपण ठरवायचे आपण किती नीतियुक्त जीवन जगतो आणि किती अनितियुक्त जग. आणि सगळं चला तत्वज्ञान बाजूला टाका. म्हणजे दर्शनशास्त्राचा जर विचार केला आपण, पूर्वमीमांसा, उत्तर मीमांसा, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, वेद, 4 वेद बाजूला ठेवा, नाही कळाले. 18 पुराण बाजूला ठेवा, नाही कळालं. व्यासांची व्याख्या सांगतो आता. व्यासांची 18 पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्.
परोपकार पुण्याय पापच परपीडनम. आणि याच्यावर जगद्गुरु तुकोबाराय इतकं सुंदर म्हणतायत, पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. पुण्य पर उपकार पाप ते परपीडा. हो अनिक नाही जोडा तुझयासे. हो अनिक नाही जोडा तुझयासे. पुण्य पर उपकार पुण्य पर परपीडा. नाही जोडा तुझयासी. अन्य नाही जोडा तुझयासी. पुण्य परोपकार पाप तू परपीडा. जगद्गुरूंची व्याख्या, अनिक नाही जोडा तुझे यासे. तुम्हाला तुकाराम महाराजांची संकल्पना सांगितली, व्यासांची सांगितली बरं का. आता तुम्हाला शंकराचार्य सांगतो. शंकराचार्य पण सांगतायत, पाप कर्मांश युद्धत्र महामुक्ती विरोधकृत. तुम्ही शांकर भाष्य जर पाहिलं श्वेतांबर उपनिषदामध्ये 30व्या याच्यामध्ये जर तुम्ही गेला श्लोकामध्ये तर तुम्हाला हा सापडेल, पाप कर्मांश युद्धत्र महामुक्ती विरोधकृता. याचा अर्थ असा आहे की आमच्या मुक्तीला विरोधच मुळात पापाचा आहे. विठ्ठल आलो कशासाठी इथे, इतका यातना वेदना घेऊन कशासाठी आलो? हा सगळा प्रपंच कशासाठी मांडलाय? कशासाठी जगतोय आम्ही? पाप निर्माण होतंय. पाप कशामुळे होतंय? वासनेमुळे होतंय. वासना काय? मुक्ताई महाराजांचं सांगतो. काय म्हणतायत मुक्ताई महाराज? वासना नाही, वासनेच्या संदर्भाने ते असं म्हणतात, वासना ओढाळ गाय गड्यांनो, जाऊ नको तिथे जाय, खाऊ नको ते खाय, तिचा म्हणून मोडावा पाय. विठाला वासना आहे ना, वासना याचे पण डेफिनेशन सांगतो. वासना म्हणजे इच्छा. थोडं खोल जातो पटकन बाहेर काढतो तुम्हाला असं बुचकून पटकन. वासना, वासना म्हणजे काय? इच्छा. वासना म्हणजे काय? अविकसित इच्छा. म्हणजे ज्या इच्छेचा विकास झालेला नाहीये पण मला ते हवंय. सुईच्या टोकावर मावेल एवढं राज्य पण पांडवांना देणार नाही. अविकसित इच्छा, अनडेव्हलप्ड विश, इट इज कॉल्ड वासना. दुसरी काय? स्पृहा. स्पृहा म्हणजे हाफ डेव्हलप्ड विश, म्हणजे अर्धी झाली पण इच्छा अर्धी झाली पण त्या अर्ध्या इच्छेने मात्र अजून खालीच धरलंय. पण मलाच पाहिजे नाही का, वाटणी करायची आहे ना, मलाच पाहिजे का, बाकीचं गेलं तिकडं निघून, मलाच पाहिजे. याने पण आपला काय होतं? पाप घडतं. दुसरी आहे स्पृहा. स्पृहा म्हणजे काय? नाही माहिती? नाही माहिती? वासना. दुसरं काय सांगितलं तुम्हाला? काय सांगितलं? लक्ष कीर्तनात आहे का? मीच बडबड करायची? वासना, स्पृहा, कामना. कामना म्हणजे पूर्ण विकसित इच्छा. कळालं का? बरोबर चाललंय का? वासना, स्पृहा, कामना, अजून काय राहिलं? पूर्ण विकसित झालेली इच्छा आहे. आणि त्या इच्छेच्या पोटी इतका धावतोय की पाप किती करतो याची गणनाच नाही. इथपर्यंत मी समजू शकतो. आणि सगळ्यात भयानक आहे तृष्णा. तृष्णा म्हणजे विपरीत इच्छा. माझं ते माझंच, त्याचं पण ते पण माझंच. विठाला विठाला वासना नाही. वासनेमुळे पण पाप होतं. पण पाप घडवणारी वासना घडवणारे कारण काय सांगितले अभंगाच्या पहिल्या चरणाच्या पूर्वार्धामध्ये? पापाची वासना नको दाऊ डोळा. शब्द आलाय डोळा. आता याच्यावर थोडं चिंतन करूयात. डोळा, हे डोळ्याने तुम्ही सगळं पाहता ना? पाहता. बरं, हे डोळ्याने सगळं पाहता ते सगळं खरं असतं नाही का? बरोबर ना? बरोबर ना? हां, ही आपल्या सामान्य माणसांची दृष्टी आहे. स्थूल दृष्टी म्हणतात त्याला, चर्मदृष्टी असं म्हणतात त्याला. माऊलींकडे जर गेलो आपण आधार घ्यायला, जे चामाचे डोळे दाविती, जे इंद्रिये गोडी लाविती, तेची साच हे प्रतिती पुढे जया. तुम्ही पहा ना जरा, 18वा अध्याय काढा, 573वी ओवी सहित, नंबर सहित सांगतोय मी. हां, जाऊन काढा, मग तुमच्या लक्षात येईल.
हे चर्मदृष्टी आहे, याला म्हणतात चर्मदृष्टी. ह्या चांबड्याच्या डोळ्याने आपण जे पाहतो ना, त्याच्यामुळे आपल्याला वाटतं खरं आणि ते आपल्या अधपतनाला कारण आहे. अनुभव अमृतामध्ये घेऊन जातो. 7व्या अध्यायामध्ये 151 क्रमांकाची ओवी. पात याची दिठी पडलिया की जी मिठी आपुलियेची पोटी रिगोणी असणे. विठाल ते हे ना आपल्या पोटात आपण जे पाहतो ना, त्याने काय करतो, आपण आपल्या मिठी मारतो आणि कुठे राहतं ते आपल्या पोटात राहतं. बरेच जण म्हणतात पायाच्या पोटात पाप आहे. माऊलींचा सिद्धांत आहे 13व्या शतकातला. म्हणतात ना आपुलियेची पोटी रिगोणी असणे. जसं बाळ रिंगतो ना, तसं हे पाप आहे ना, आणि आपल्याकडनं ते कर्म करून घेतं. म्हणून ही दृष्टी उपयोगाची नाही. मग दुसरी डोळी कुठली दृष्टी आहे? ती तत्वज्ञ आहे, तत्वज्ञ दृष्टी आहे. या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. काय स्वीकारतात ते? या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्वगत आता पै माझे एक अंशे हे जगव्यापिले असे या लागी भेदू साडू सरिसे साम्य भज. विठ्ठल मला हे नाही, मी टाकतोय ना पटकन, लक्षात घ्या. नाही तर याच्यावर फोड करीत बसलो तर अख्खं कीर्तन त्याच्यावर जाईल. हा अमृत अनुभव आहे, सोपा नाही आहे. म्हणून आपल्याला तत्वज्ञ संत स्वीकारते. राजहंस काय करतो? पाणी आणि दूध वेगळं करतो. काय स्वीकारतो? पाणी. काय स्वीकारतो? पाणी. दूध स्वीकारतो. तत्वज्ञ संत पण तेच करतात. पण एक प्रकारची दृष्टी असते. ते साधू संत ज्ञानोबा तुकोबा विठोबा गोरोबा चोखोबा होऊन गेले, बंकोबा होऊन गेले. ते काय करतात? काही नाही. ज्ञानोबांचं तत्वज्ञान आहे ना, शंकराचार्यांनी सांगितला कैवल्याद्वैत, अद्वैत सिद्धांत, अहम ब्रह्मास्मी. त्याच्यानंतर विशिष्टाद्वैत रामानुजाचार्य, मग मध्वाचार्य, मग निंबकाचार्य, वल्लभाचार्य, वेगवेगळे सिद्धांत सांगत बसले. माझे ज्ञानोबा 13व्या शतकामध्ये आले आणि त्यांनी पूर्ण आवाज सांगितला, पूर्ण इझम सांगितला. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक. याचं कारण असं आहे, माझ्या ज्ञानोबा तुकोबा नाथबाबांना दिसलं काय? सगळीकडे ईश्वर दिसला. सर्वभूती पाहे वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. सोनी आठाव भक्तेचा, ओ सोनी आठाव भक्ते. सर्वभूती पाहे एक वासुदेव, सर्वभूती पाहे एक वासुदेव. सोनी आठाव भक्तेचा, सोनी आठाव भक्तेचा. बसून आहे ना भजन म्हणत नाही, जे म्हणतात ना आणि परफेक्ट प्रमाण देतात ना. सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसनिया ठाव अहंतेचा. त्यांच्यासाठी जरा टाळ्या. वा क्या बात आहे. सुंदर वातावरण आहे. काय आहे? सगळीकडे ईश्वर पाहायचं आहे. मग त्यांच्यात कीर्तनकारांचेच पाय पडायचं कोणी सांगितलं तुम्हाला? बधीर करून टाकले डोकं. हे आहेत ना गायक वादक, हे पण त्याच तोडीचे असतात. विठ्ठल
लक्षात आलं. सर्वाभूती पाहे एक वासुदेव. माझ्या गंभीर महाराजांपण वासुदेव आहे, बाबांमध्ये पण आहे, प्रभूंमध्ये पण आहे, प्रवीण महाराजांमध्ये पण आहे, कशा कशामध्ये नाही सगळ्यामध्ये आहे. आणि पूर्ण हंता वेठलो सिंग मीच दाटलो, ना लोपलो ना प्रगटलो कुणाहून, तया आत्मयाच्या भाका न पडेची दुसरी रेखा, जरी विश्व अशेखा भरले आहे अमृतानुभव. लक्षात आलं तुमच्या? कुठे आहे माऊलींचं तत्वज्ञान? आणि आम्ही याच्याकडे दुर्लक्ष करतोय आणि पाप करतोय. जगद्गुरूंच्या लक्षात आलेलं आहे म्हणून ते म्हणतात विठ्ठला विठोबा विठाय आई, पांडुरंगा आम्हाला काहीच देऊ नकोस पण एक दे, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुणी आंधळा बराच मी. देवा मला आंधळा कर. सोपं आहे का म्हणणं? तसे डोळे असून बरेच जण आंधळीत असतात बरं का. एक गायक होते, तल्लीन होणारे होते, सूरदास गायचे. आणि सूरदासांनी गायला सुरुवात केली की पांडुरंग त्यांच्या अंतकरणामध्ये नाचायचे. त्यांना एकदा वाटलं चला त्याच्या दर्शनाला तर जाऊ, म्हणून सूरदास दर्शनाला गेले. पुजारी होता. आता पुजारी कसे असतात तुम्हाला माहिती आहे. त्यांना वाटतं देव आपल्याच बापाचा. हां, ते म्हणे का रे आंधळ्या कशाला आलास पाया पडायला. सूरदासांचे डोळे पटकन भरले. सूरदास म्हणतात, अहो ज्यावेळी मी माझ्या गोविंदाचं भजन करतो ना त्यावेळी तो माझ्या हृदयात नाचतो. मी आंधळा आहे, माझ्या अंतचक्षुने पाहतो. आज मी त्याच्या दर्शनाला आलोय. मी जरी आंधळ असलो माझ्या देवाला डोळे आहेत, त्यानं पाहावं, त्या डोळ्यानं मला पाहावं म्हणून त्याच्या दर्शनाला आलोय. आणि इथे आपल्याला डोळे असून ईश्वरानं आपल्याला पाहावं याची अपेक्षा आपल्याला नाही. ईश्वरानं फक्त आपल्याला द्यावं एवढीच अपेक्षा आहे. ईश्वर आपल्याला नकोय. कुणाला ईश्वर हवाय? कीर्तन करताना 50,000 60,000 रुपये घेऊन ईश्वर भेटतो आणि स्वर्गात पैशांचे मोठे मोठे देणगीचे महाराज बॅगा घेऊन गेले. ईश्वर म्हणाल नाही जास्त मानधन घेतलं, याला माझ्या शेजारी जागा. लक्षात घ्या काय म्हणतोय मी. तुमच्या पण लक्षात येतं. देती घेती, जास्त बोलणार नाही मी याच्यावर. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझे महाराज मंडळी काय खूप साधक आहेत, प्रचंड सेवा करतायत. ज्ञानोबा तुकोबाची पंढरीच्या वारीमध्ये तल्लीन बेफान होऊन नाचतायत. त्यांना आईवडील आहेत, पत्नी आहे, मुलं आहेत, द्या ना. पण अति होतंय ना, अजीर्ण होतंय ना, पाप घडतंय ना, इकडे लक्ष द्या. लक्षात येतं मला काय म्हणायचंय. इथे सूरदासाच्या अंतकरणामध्ये नाचणारा पांडुरंग आमच्या स्वप्नात पण कधी येत नाही. हे दुर्दैव आहे. का तर आमचे डोळे सातत्यानं बाहेर जात आहेत, अंतचक्षुच नाही आहेत, गमावून बसले आम्ही. आतमध्ये डोळे बंद करून आतमध्ये डोकावलो ना आपण आपल्याला किमान ओळखू, देवाला ओळखू की नाही माहीत नाही. पण बाहेर सतत पाहत राहिलो ना आपलं गार्बेज इतकं आत येऊन पडेल की आपण आपल्यालाही विसरून जाऊ. विठाला पण तुम्हाला काय हवंय माहित नाही, मला तर काय हवंय ईश्वराची कृपा नाही, मला ईश्वरच हवाय. विठाला विठाला. म्हणून माझे जगद्गुरु म्हणतात पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुणी आंधळा बराच मैं. विठ्ठला मला आंधळा कर. इथून थांबत नाही, दुसऱ्याच चरणामध्ये दुसरी नको
काय म्हणाले ते? निंदेचे श्रवण नको माझे कानी, पधीर करुनी ठेवी देवा. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं, बरं माझं ब्रेनचा लेअर काढून हा पडदा बनवला आहे, बरं झालं, इकडून मला काही ऐकायलाच येत नाही, म्हणजे श्रवणच होत नाही. नाही तर इतकी लोक निंदा करतात ना, भयानक आहे, खूप भयानक आहे. म्हणून ब्रेन ट्युमरच्या आजारातनं बाहेर आल्यानंतर ऑपरेशन झालं, मी भाग्यवान समजतो, बरं झालं, नाही तर अर्ध तर ऐकायला कमी येते बरं का. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल आपल्या पूर्वजांना ना नरकात घालायचं, बरं काही नाही का, एकही शब्द चुकीचा नाही, अप्रमाण बोलत नाही. तुम्हाला जर वाटत असेल आपल्या पूर्वजांना कुठे घालायचं, नरकात, आणि ते नरकात गेल्यावर ते आत्मीत तळमळतात आणि आपल्याला त्रास देतात, आणि मग त्रास दिला की आपण नारायण नागबळी. पण हे का जातो आपण नरकात, का घालतोय आपल्या पूर्वजांना, लक्षात येतं नाही? ऐका, पूर्वजांसी नरका जाणे ते ऐका, निंदा करावी चहाडी, मणी धरुणी आवडी. विठ्ठल म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे निंदा किती भयानक आहे. इथे तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याचं श्रवण पण नको आहे. म्हणजे जर निंदा करणं इतकं अवघड आहे तर श्रवण करण्यामुळे काय होतं, सायकोलॉजिकल इम्पॅक्ट होतो आपल्या चिंतनावर, उपासनेवर, साधनेवर, ईश्वराच्या आणि आपल्यामध्ये अंतरावर, आणि आपण निगेटिव्ह होतो. ॲटमॉस्फिअरमध्ये ती स्पंदन निर्माण होतात. आपल्याला सारखा एखादा निगेटिव्ह बोलत असलं की आपल्याला कंटाळा येतो, आपण डिप्रेशनमध्ये जातो. नको आहे तो, आपल्याला त्याचा संग नको आहे. मग निंदा आपल्याला करायची नाही आहे. आणि जो निंदा ऐकतो ना त्याचं पण सांगतो. काही पहा ना, चुकीचं बोला, हे असे कान फाटकन वाढतात, असे खटकन बाहेर येतात. कान पसरोनी ऐके वदे दुष्टवाणी. बरं का, पापाची परत डेफिनेशन आली आता इथे. कान पसरोनी ऐके वदे दुष्टवाणी, तोची ओळखावी पापी, निरयवासी शीघ्र कोपी. विठ्ठल आपल्याला निंदा बिलकुल करायची नाही. निंदेमुळे काय होतं, निंदेमुळे ईश्वराला अत्यंत वेदना होतात, त्याला कुणाचीही निंदा सहन होत नाही. हरिजनाची कोणा नघारावी निंदा, सहत गोविंदा माहिताचे, सहत गोविंदा माहिताचे. हरिजनाची नघारावी निंदा, सहत गोविंदा हरीचे जन, हरी पांडुरंग, विष्णू, नारायण, राम, कृष्ण, या कुणालाच आपल्या असणाऱ्या लेकराची निंदा झालेली आवडत नाही. ते जन शब्द आलाय. जन म्हणजे सगळे. आणि आपण तर दिवस सुरू झाला की झोपेपर्यंत एकदम त्या सुरीला धार लावूनच असते आपली. आणि त्याच्यामध्ये आपलं अधपतन होतं, आपल्या आत्मतत्वाला ग्लानी येते. चुकीचं बोलल्यावर इतकं जरी आपल्या लक्षात आलं ना तरी खूप झालं. आणि ऐकायचं तर बिलकुल नाही. त्याला सांगायचं, ऐक, 60 वर्ष जगणार आहे, चांगला जगलो तर. अपघाताला लवकर जाणार, कोरोनाला लवकर जाणार, माहीत नाही दोरी कधी तुटणार आहे. 60 वर्षात 30 वर्ष झोपेत, 15 वर्ष गेले जिल्हा परिषद, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती, अमुक तमुक धमुक. 15 वर्षातले 5 वर्ष भावावर केस टाक, मित्रावर केस टाक, याचं वाटोळं कर, त्याचं राहिले 10 वर्ष. 10 वर्षात शिक्षण आहे, लग्न आहे, बायकोचा मार, म्हणजे बायकोचे बोल आहेत, हे सगळं आहे. मग नेमकी वेळ काय? अल्प आयुष्य मानव देह, आयुष्य मानव देह, गणिले ते आदरात काय, शब्द गणिले ते आदरात काय, मध्यपादत्व पीडा रोगक्षय, मध्यपादत्व पीडा रोगक्षय.
प्रभूंनी सगळी डेफिनेशन जीवनाची सांगून टाकली. कशात किती दिवस जातात, कशात किती, अख्खं कीर्तन त्याच्यात होईल. पण शेवटचं एक लक्षात घ्यायचं, भजनासी उरले ते. हां, मग काय म्हणायचं आहे, काय म्हणायचं आहे? अरे तू एक जण मरा मरा म्हणताना पण काय झाला? हां, आपल्याला निदान ते तरी आलं पाहिजे ना. पण आजपासून निंदेचे श्रवण करायचे नाही. त्याला सांगायचं बाबा नको आहे, एक काम कर ना, इथे मी जन्माला आलो ना, त्या आईचं नाव मोठं करायचं आहे, बापाचं नाव मोठं करायचं आहे, स्वतःचा उद्धार करायचा आहे, राष्ट्राच्या धर्मासाठी काम करायचं आहे, संप्रदायासाठी काम करायचं आहे. कारण इथे सांगून गेले काय, पवित्र ते कुळ, पावन तो पवित्र ते कुळ, पावन तो देश, आणि जेथे हरीचे दास जन्म घेती विठाला. मग आता जर आम्ही असं करणार नसू तर आम्ही हरीचे दास नाही. वासनेचे मूळ छेदल्या वाचून खंडन नव्हे या गर्भवासा. या गर्भवासाचं खंडन करायचं असेल तर निंदा ऐकून ऐकून आम्ही बिघडणार आहोत. कारण बरेच जण बिघडतात फक्त ऐकूनच. म्हणून आजपासून तुमच्या घरात जे लागतात ना भोंगी, सकाळी सकाळी याचं येत बोल त्याने ते बंद करून टाका. सोशल सायकोलॉजी खराब झाली आहे, सोशल कल्चर खराब झाले, ॲटमॉस्फिअर खराब झाले, कानावर चांगलं येत नाही आहे. कानावर ना पूर्वी भोंगी असायची पहा ग्रामीण भागामध्ये, आणि आमच्या आजोबांना पहाटे उठायचे 4 वाजता आणि ते लावायचे. हां, काय सुंदर सुंदर असायचे. ते काय आता ते सांगणार नाही, आता मी त्या दिवसामध्ये जाईल. पण हे सगळं ना आपल्या कानावर आता येत नाही. आणि याचं कारण काय माहिती आहे? आपण आहोत. आपल्याला सकाळी सकाळी ते टी व्हीवर बातम्या पाहिजे सवय लागली. हा त्याला अश्लाघ्य बोलतो, तो त्याला कमरेखालचं बोलतो, तो त्याचे कपडे काढतो, आणि हे त्याचं सगळंच काढतं. इतकी वाईट अवस्था आहे. आणि याच्यामुळे घरामध्ये परिणाम होतो. माझ्या घरामध्ये टी व्ही नाही, इतकं आनंद वातावरण आहे ना काय सांगू, इतकं आनंदी वातावरण आहे ना काय सांगू. वा 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 वा. त्याच्यामुळे चुकीचं काय ऐकायचं नाही आजपासून. निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. कणा कणामध्ये, रोमा रोमामध्ये, मातीच्या प्रत्येक कणात आणि वायूच्या प्रत्येक वेगामध्ये, अग्नीच्या प्रत्येक तेजामध्ये आणि जलाच्या प्रत्येक थेंबामध्ये फक्त तूच आहेस. मग इकडं तिकडं सर्वत्र तूच आहेस. मग देवा इथे तर सगळं निर्माण तू केलं आहे. मग तिथे जर मी विक्षेप करणार असेल आणि चुकीचं ऐकून बिघडणार असेल तर निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. इथे ते थांबत नाहीत, ते अजून मागणी करतायत अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. अपवित्र वाणी नको माझ्या मना, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, नको माझ्या मुखा. पवित्र वाणी नको माझ्या मुखा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा. अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, अपवित्र वाणी नको अपवित्र वाणी नको माझ्या बाबांसाठी टाळ्या वाजव. ह्यो वयात आवाज कुठे गेला बापरे. म्हटलं बास, नाही तर बाबांना काय त्रास नको व्हायला. हां, काय म्हणतायत ते? अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याच हुनी मुखा बराच मी. देवा विठ्ठला ऐक. या वाणीनं ना सगळा गोंधळ केलेला आहे बरं का. वाणी म्हणजे बायकोच्या माहेरचं आडणं वाणी. पण तिने नाही गोंधळ केला. वाणी म्हणजे हां, लक्षात येतं का?
आणि माझं कीर्तन टाईमपास नसतं, मुळातच कीर्तनाचा तमाशा झाला आहे, तो थांबवायला लागेल आणि याची जबाबदारी तुमची आहे. माझं एकही वाक्य आणि एकही गोष्ट बाहेरची नाही. कीर्तन सोडून तुम्हाला काय ऐकायलाच मिळणार नाही. कीर्तन हे एंटरटेनमेंटचं साधन नाही. इट इज कॉल्ड प्युअर लाईफ ट्रान्सफॉर्मेशन. इट इज कॉल्ड कीर्तन. कीर्तनामध्ये ना आपलं जीवन बदललं पाहिजे, त्याला म्हणतात कीर्तन. काहीतरी बाबा ऐकायला मिळालं आज, नाही तर काय इथे हसलात खूप, घरी जाऊन फसलात, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला आपलं जीवन ना वेगळ्या पातळीवर घेऊन जावं लागेल. म्हणून इथे ते म्हणतात, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्या जवळी मुखाबराच मी. अपवित्र वाणी म्हणजे काय? आपण आपल्या वाणीला ज्यावेळी अशुद्ध करतो, ज्यावेळी आपल्याला जे चांगलं बोलायचं ते न बोलता आपण चुकीचं बोलतो, त्या वाणीला अमंगळ लागतो. आणि जी अमंगळ झालेली वाणी आहे ती काय करते? लटिक्याची वाणी वचनाचा संवाद, नाही कोणा वाद रुचोयेत. ऐका बरं का, तुम्ही चांगलं बोलता याचा अर्थ तुम्ही पुण्य कमावलं असं नाही. तुमची लेकरं जरी चुकीचं बोलली तरी तुम्हाला भोगावं लागतं. बारकाईनं चिंतन आहे का? अध्यात्म खूप मायक्रो लेवलवर जाऊन पाहावं लागतं. म्हणजे मी खूप छान बोलतो महाराज, मी खूप छान, मी कुणाचा अपमान करत नाही, कुणाला चुकीचं बोलत नाही, कुणाचा द्वेष करत नाही, माझ्या वाणीतनं व्हायब्रेशन चांगले येत आहेत. ठीक आहे, तुमची मुलं काय करतायत? म्हणून ऐका प्रमाण, लटिक्याची वाणी वचनाचा संवाद, नाही वाद कोणा रुचोयेत. अन्याय तो त्याचा नव्हे वाया चाळा. काय पुढे? माय बापी वेळ न साधिली विठ्ठल विठ्ठल. म्हणजे इथे आपण जर चुकीचं बोलतो, ठीक आहे, आपली मुलंही चुकीची बोलतात, त्यावेळी लक्षात ठेवायचं आपण निपुत्रिक झालो असतो तर चांगलं झालं असतं. मुलं जन्माला घालून ती चुकीची बोलतायत याचा अर्थ आपल्याला पाप होत आहे. माय बाप वेळीने साधिली, आपण वेळ नाही साधली त्यांना जन्माला घालायला, नीट चूक आपली आहे. मग काय करतात हे माहिती आहे? कुशब्दांची घाणी, अमंगळवली वाणी, त्याचे दर्शन न व्हावे, शव असता जो जीवे. म्हणजे आता एखादा जर चुकीचा बोलत असेल तर समजायचे मुर्दाड आहे. काय म्हणायचं? काय म्हणायचं? जिवंत असणार नाही ते शव आहे असं महाराज म्हणतायत. ते जिवंत आहे पण ते शव आहे. का? कारण ते चुकीचा बोलतोय. कारण शव आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये परमात्म्याचा अंश शिल्लक राहिलेला नाही. म्हणून कुशब्दांची घाणी, अमंगळवली वाणी, त्याचे दर्शन न व्हावे. असा बोलणाऱ्याचं दर्शन पण गंभीर महाराज घेऊ नये. त्याचं दर्शन होऊ नये. त्याच्या दर्शनानं देखील आपल्याला पातक लागतं. म्हणून आपली वाणी शुद्ध पाहिजे आणि तो जिवंत असताना मृत्यूसारखा आहे. म्हणून कठीण वज्रासे भेदवायचे. कसं असतं? काही काही शब्द असे असतात, काय करतात? कठीण वज्रासू भेदवायचे. अंतराला तर भेदतात, वज्राला भेदतात आणि मग ह्याच्यातनं सगळं दुःख निर्माण होतं. म्हणून आपली वाणी खूप चांगली पाहिजे. अपवित्र वाणीने घात झालेला आहे, जगद्गुरूंना समजलं आहे. म्हणून जगद्गुरू भंडारा डोंगरावर गेल्यानंतर काय म्हणतात माहिती आहे का? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोसे मन झाले हाव भरी, परती माघारी घेत नाही. मग जगद्गुरू तुकोबारायांच्या या असणाऱ्या मनाला पुन्हा मागं घेता येत नाही. याचं कारण आहे त्यांचं मन त्याच्यामध्ये रमलं. ज्यावेळी मन असं रमतं त्यावेळी वाणी शुद्ध होते, त्यावेळी आपला देह पवित्र असतो. पवित्र तो देह वाणी पुण्य जो दे अच्युत दयाच्या चिंतने करतील दोष, करतील राशी कशाने काय होणार आहे? तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. म्हणजे वाणीत काय आलं पाहिजे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना
कोण करी नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीची म्हणून ते म्हणाले पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. म्हणजे एखादा चुकीचा बोलत असेल तर त्याचा देह पवित्र नाही, त्याची वाणी पवित्र नाही. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तयाच्या चिंतने तरतील दोषी म्हणून त्याचं चिंतन करावं लागेल. चिंतन बोलावा विठ्ठल. कळतं का मला काय म्हणायचं? पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे येणे सोसे मन झाले हाव भरी परती माघारी घेत नाही तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या विठ्ठल विठ्ठल. आता हे तुमच्या लक्षात आलं असेल आपले शब्द चांगले पाहिजेत. शब्द कसे साच आणि मवाळ. आता तिकडे मी जाणार नाही, वेळ जाईल खूप, म्हणून ते शब्द ब्रह्मी असंख्याके नाही का असं खूप खूप काही सांगितलेलं आहे. त्या भाषे श्रीकृष्ण संतोषे. ज्या वाणी ब्रह्मकथन केलेलं आहे त्या भाषे श्रीकृष्ण संतोषे. म्हणजे आणि तो तिथेच असतो बरं का, जिथे त्याचं चिंतन चालू असतं तो तिथे असतो. म्हणून हा ईश्वर आहे ना आपल्या सगळ्यांमध्ये आहे. आपल्या आईमध्ये आहे, वडिलांमध्ये आहे, पत्नीमध्ये आहे, मुलांमध्ये आहे, मित्रांमध्ये आहे, नातेवाईकांमध्ये, समाजामध्ये, राष्ट्रामध्ये आहे. आजपासून शपथ आहे तुम्हाला चुकीचं बोललात तर, कारण तुमच्याकडनं पाप घडणार आहे. आणि पुन्हा मग पुढती जन्म पुढती मरण हे विषय असतं घडी जाण. म्हणून आपल्याला आता या विषय आहेत ना विषयाचा भवरोगू हा उन्मळून पडला पाहिजे. विषयास्तव घडे जाण पुढती जन्म पुढती मरण हे विषयास्तव घडे जाण. म्हणून आपल्याला कसं करावं लागेल प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसे आला. प्रवृत्तीचा ग्रास घेऊन निवृत्तीकडे यावं लागेल. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतायत मला काय नको आहे डोळे वासना निर्माण करणारे नको आहे, कान नको आहेत, असे निंदेचे श्रवण करणारे वाणी नको आहे. इथपर्यंत ठीक आहे, पण चौथ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय नीतिशास्त्राच्या अशा पातळीवर जातात की माझं पण मन उन्मन्य अवस्थेला येतं. नको मज कधी परश्री संगती जनातून माती उठता बली जनातून माती उठता बली जनातून माती उठता पुरुष मंडळी जरा ताट बसा बरं. ताट बस. आता आपण शेवटाकडे आलो. सगळ्यांनी ताट बसायचं आणि माझ्या मागे हे चरण म्हणायचं सगळ्यांनी टाळकरी आणि फक्त आणि सगळ्या माझ्या माता भगिनींनी फक्त श्रवण करायचं सगळ्यांनी. गायक वादक समोर बसलेले टाळकरी सगळ्यांनी म्हणा माझ्या मागे नको मज कधी परश्री संगती नको मज कधी परश्री संगती. काही ना घशाला काही त्रास आहे असं 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 झालंय गंड गोळा असं काही आलंय का? माझा एकटाच आवाज ओढला तुमचा काय ती ताड बसा. अरे अशा आईच्या कुशीत जन्माला आलोय. नको मज कधी परस्त्री संगती नको मज कधी परस्त्री संगती जनातुनी माती उठता भली निंदेचे श्रवण नको माझे कानी. तुम्ही पण सगळ्यांनी निंदेचे श्रवण नको माझे कानी बधीर करोनी ठेवी देवा विठ्ठला आज जग इतकं वेगाळं खाल्लं
खाली येतोय, भीती वाटते उद्या कुटुंब व्यवस्था धोक्यामध्ये आहे. बऱ्याच जणांच्या मोबाईलला असे पासवर्ड असतात की पासवर्ड अनलॉक करणारे पण चक्कर येऊन पडतात, नाही का. गरज काय मोबाईलला, म्हणजे घरी गेल्यानंतर पत्नीनेच मोबाईल पाहायचा नाही. काय गंमत आहे मोठी. तुम्ही ना मोबाईलला नाही पासवर्ड टाकला, तुमच्या रिलेशन ब्लॉक करून टाकलाय. आणि ब्लॉक केलेले रिलेशन आहे ना, चांगल्या संततीला जन्म द्यायला असमर्थ ठरतात. ताण मान धनानं आम्ही एकत्र आलो पाहिजे, विचारानं एकत्र आलो पाहिजे. आमची पत्नी म्हणून जी येते ना, एका क्षणामध्ये माहेर सोडते. एका क्षणामध्ये आई वडील भाऊ बहीण नातं गोतं मंदिर गाव शाळा सगळ्याचा त्याग आहे सप्तपदी नंतर. आणि तुमच्या नावाचं सौभाग्याचं लेणं म्हणून कुंकू लावते ना, त्यावेळी आमची जबाबदारी वाढते. एक पत्नी आणि एक वचनी राहणं. विठ्ठला म्हणून आपल्याला आता उभा राहावं लागेल. हा हिंदुस्थान कुणाचा आहे? ज्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलंय. काय सांगितलंय? स्त्रियांचा तो संग नको नारायणा, काष्टाया पाषाण मृतिकेचा. का बरं सांगितलंय त्यांनी? का सांगितलंय? आपल्या लक्षात येत नाहीये. का येत नाहीये? त्यांच्या लक्षात आलं. ते एका सुंदर म्हणतात. काय म्हणतात? नाठवे हा देव न घडे भजन आणि लाचावले मनावरे. बर का. पराविया नारी रकुमाई समान, हे गेले नेमून ठाईचेची. आज काय कुठे चाललोय आपण? लक्ष ठेवून ऐका, बारकाईने ऐका. आता DNA टेस्ट यायला लागल्यात, त्यावेळी पस्तावा करू नका. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला आहे, लक्षात ठेवा. आपण आपल्याला नाही फसवत, आपण कायमचं कृमी कीटक म्हणून जन्माला येण्याची तयारी करतोय जर आपण अनैतिक वागत असू तर. पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. 84 लक्ष योनी आहेत. जलामध्ये आहेत, कृमीमध्ये आहेत, कीटकामध्ये आहे, मातीमध्ये, वायूमध्ये, अग्नीमध्ये, सगळीकडे आहेत. आणि या पापानं काय होतं? पूर्वजन्मी पाप केले ते बहु विस्तारे नाशिवंत सेविता तिमीर कोण 84 लक्ष योनी विरता दुःख भोगी ज्ञान दृष्टी हरपले दोन्ही नेत्रादळे धर्म लागो सदैवाचा देवा फळ उपकारी. या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी. आता पापाचं ऑडिट करायचं ठरलं ना तर ऑडिटर चक्कर येऊन पडेल बरं का. त्याच्यामुळे आपण सावध झालं पाहिजे. बारकाईनं पहा. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय निघाले समाज बदलण्यासाठी. सगळं दुःख बाजूला सारलंय आणि समाजाला उभा करायचंय. अनुरेनिया थोकडा तुका आकाशा एवढा गिळूनी सांडले कलेवर भ्रमाचा आकार. विषय विसर पडिला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला. वटविनला ब्रह्मज्ञान हाती. काय काय तुकोबांनी निर्माण केलं. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रमामंगळ. क्षणक्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. सांगणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं वेदांचा तो अर्थ अमासाची ठावा ऐराण्य भावा भारमाता. आता जगद्गुरु थांबत नाहीयेत. मग षडयंत्र रचलं गेलं. आणि षडयंत्र रचल्यानंतर जगद्गुरु भंडारा आणि देहू 7 किलोमीटरचं अंतर आहे.
शॉपद तिथे जात नाहीये, शॉपदाला जायला अडचण आहे, इतकं भयानक वास्तव आहे. त्यावेळी मंबाजी काहीतरी षडयंत्र रचतोय. मंबाजीच्या षडयंत्राच्या माध्यमातून एक सुंदर स्त्री विकत घेतली जाते. जिथे शॉपद आहेत, जिथे कोण जात नाहीये, त्या साधनेला जगद्गुरू गेलेले आहेत. त्या ठिकाणी महिनाभर आलेले नाहीयेत. घरामध्ये आपण वृद्धत्वाच्या जगद्गुरूंचे फोटो आणि प्रतिमा लावतो, ते बाहेर टाका. 42व्या वर्षी जगद्गुरू वैकुंठाला गेले आणि तारुण्यामध्ये जगद्गुरू होते. 2 महिने घरी आले नव्हते, वयाच्या 30मध्ये होते. भगवंताच्या चरणावर लीन होते, भजन चालू होतं, लिखाण चालू होतं. आणि अशा क्षणी अतिशय सुंदर लढा जगद्गुरूंच्या असणार शील भ्रष्ट करायला निघाली. तिला पैसे दिलेले होते. हा थांबत नाहीये, आता याची बदनामी केली पाहिजे. नाळानं मारलं, गाढवावर भिंड काढली, गाथा बुडवायला सांगितले. आता थांबत नाही, आता याचं शील भ्रष्ट केलं पाहिजे. आणि त्यावेळी सगळे झाडाच्या आड लपलेत. सुंदर श्री जगद्गुरूंच्या समोर जाऊन उभी राहिली आहे. त्यांच्या पुढे ती नाच गाणं करू लागले. जगद्गुरू तल्लीन आहेत, विठ्ठलाच्या ध्यानामध्ये आहेत. जगद्गुरूंचं नेत्र उघडत नाहीये, खांदे हलवते. 7 किलोमीटरचा परिसर आहे, सगळा घनदाट जंगलाचा आहे. 30व्या वर्षामध्ये असणारे जगद्गुरू आहेत. सुंदर श्री समोर उभी आहे. अशाही वेळी मनामध्ये जगद्गुरूंच्या पापही येत नाही. आणि ज्यावेळी जगद्गुरू नेत्र उघडतात, समोर स्त्री पाहते आणि तिचा हेतू लक्षात येतो. त्यांचे नेत्र अश्रूने वाहू लागतायत आणि त्यांच्या मुखात उद्गार येतो, जाई ओ तुम्हाते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. सुंदर श्री समोर आहे, घनदाट जंगल आहे. मंबाजी सारखी श्वापद झाडाच्या मागे टपून बसलेले. आता हा गोसाव्या फसणार आणि याची भिंड आम्ही काढणार. नकरे साया माझे जगद्गुरू तिच्यामध्ये आई पाहताय. नकरे साया तारुण्यामधले जगद्गुरू श्री दगड करून पाहते. वेदना इतकी आहे, उफाळून आल्या आणि तिला बदल पाहते. आम्ही विष्णुदास तैसे. जाई वो तुम्हाते नकरी सायास, जाई वो तुम्हाते नकरी सायास, आम्ही विष्णुदास तैसे न हो, आम्ही विष्णुदास तैसे न हो. तुम्हाला सांगू का, हा प्रसंग आहे ना, मी इथे नसतोच.
आज जगद्गुरूंची तळमळ दिसते हो. आज आहे ना, भारतीय संस्कृतीला पुन्हा महान व्हायचं असेल ना, तुम्हाला सांगतो, आज वाटते हो. कधी कधी कॉलेजमध्ये व्याख्यानांना जातो, समाजामध्ये फिरतो, घटस्फोटाच्या फायली IT इंडस्ट्रीतनं कोर्टाकडे धावतायत, कुटुंब व्यवस्था धोक्यात येते, त्यावेळी वाटतं घराघरामध्ये माझा जगद्गुरू जन्माला यावा. स्त्रियांचा तो संग नको, नारायणा काष्टा या पाषाणा होती. काय आहे या फिलॉसॉफीनं छत्रपती शिवाजी महाराज उभे केले. पुरुषार्थवीर जीवन जगणाऱ्या पुरुषांचं द्वैताकांड तांडव थांबवणारे आणि कमरेची तलवार कमरेला चढकून कुणाच्याही सेवेमध्ये रुजू होणारे स्वाभिमान शून्य मावळे यांना उभा करताना जगद्गुरू तुकोबारायांच्या पायकाचे अभंग शिवाजी महाराजांच्या मागे उभे राहिले. मातीतनं स्वराज्य उभे राहिले आणि सरदारानं आणलेली एक परस्त्री, तिला आई म्हणून तिला तिची बोळवण केली. विवेकानंद न्यूयॉर्कमध्ये गेलेले आहेत, 3.5 वर्ष युरोप खंडामध्ये आहेत. नरेंद्राचा विवेकानंद झालाय आणि तिथे व्याख्यान चालली. ते एक स्त्री येते, आय वॉन्ट मॅरी विथ यू नरेंद्रा. त्यावेळी नरेंद्रनाथ म्हणतायत, नाही माझ्याबरोबर का लग्न करायचं. त्यावेळी ती म्हणते, मला तुमच्यासारखा सुंदर पुत्र पाहिजे. क्षणाचा विलंब न करता हा व्यासंगी असलेला निसंग असणारा संन्यासी गुडघ्यावर बसतो, अश्रूंचा अभिषेक त्या मातेच्या चरणावर करतो आणि सांगतो, माते आजपासून मी तुमचा मुलगा आहे. हिंदुस्थानची संस्कृती माझे जगद्गुरू म्हणाले असते, ओ मज कधी परस्त्री संगती, जनातुनी माती उठता भली. आज किमान मदन दादांच्या सप्त्यामध्ये एक शपथ घ्या, एक शपथ घ्या. शपथ अशी घ्या, या देश कुणाचा आहे? हा जिजाऊंचा आहे, अहिल्याबाईंचा आहे, सावित्रीबाईंचा आहे, राणी लक्ष्मीबाईंचा आहे. या देशाला पुन्हा गरज आहे अशा तरुणांची. बलदंड तरुण पाहिजे, नैतिक अधिष्ठानावर चालणारे तरुण पाहिजे. रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येक स्त्रीकडे आई म्हणून आणि प्रत्येक मुलीकडे बहीण म्हणून पाहणारे जागोजागी तरुण उभे राहतील. त्यावेळी माझा देश महान ठरेल. विठाला 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 विठाला. रावणाकडे सगळं होतं, रावणाकडे सगळं होतं. प्रकांड पंडित होता, प्रचंड संपत्तीचा मालक होता, पण एक चूक चुकली, चारित्र्य चुकलं, अंत झाला. दुर्योधन सगळं होतं, सगळं पांडव सोडायला तयार होते. द्रौपदीला मांडीवर बसण्याचा आग्रह केला, दुर्योधन संपला. अरे नामी राम नामी दुर्योधन आहोत, आम्ही साधे मानवी कुलात जन्माला आलेले छोटे छोटी माणसं आहोत. आम्हाला या जगामध्ये तरुण जायचं असेल तर आम्हाला आमची तत्व पक्की करावी लागतील आणि स्त्रियांच्या बाबतीतला दृष्टिकोन बदलावा लागेल. आणि त्यावेळी आपला अंतरात्मा पवित्र होईल आणि तो पवित्र झालेला अंतरात्मा चांगली कर्म करेल आणि चांगली कर्म ईश्वरापर्यंत घेऊन जातील. हे जगद्गुरूंना माहीत होतं. म्हणून जगद्गुरू म्हणतात, नको मज कधी परस्त्री संगती, जनातुनी माती उठता भली. मग तुकाराम महाराज, तुम्हाला तर काहीच नकोय, तुम्हाला डोळे नकोय, ते वासना निर्माण करतात. निंदा ऐकणारे कान तुम्हाला नको, अपवित्र बोलणारं मुख तुम्हाला नको, स्त्रियांचा संग तुम्हाला नको. मग तुम्हाला नेमकी हवं तरी काय? तू कमान माझा अवघाचा कंटाळा, तू कमान माझा अवघाचा कंटाळा. तू कमान Oh
त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. जे स्वर लावले ना, हा तू एक गोपाळा आवडसी बास, वा या स्वरांप्रमाणे ही आर्तता आहे. आरती म्हणजे आर्तता आहे. मनाची आर्द्रता आर्ततेमध्ये बदलते, त्याचं नाव आहे आरती. आणि ही आरती प्रत्येक अभंगामधून निघते. ध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन ब्रह्म सनातन विठ्ठला ज्ञानोबरायांचं वर्णन आहे. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, संतांचं वर्णन आहे. विठोबासी शरण जावे निधनिष्ठा नाम गावे. कुणाला शरण गेलं पाहिजे? विठ्ठलाला. युगे 28 आहे, विटेवर उभा आहे विठ्ठल आहे. पांडुरंग आमचा श्वास आहे. लक्षात ठेवा वारकऱ्यांचा. होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी. म्हणून तुकाराम महाराज म्हणतायत काय? तुका म्हणे मजा घ्याचा कंटाळा. देवा या सगळ्याचा कंटाळा आहे का? तूच मला एक आवडतोयस. म्हणून मग देव म्हणतो ना, मागा नाही, काही नाही मागायचं, हेच दे. काय दे? तुझा विसरण व्हावा. बस तुझा विसर नाही झाला पाहिजे. म्हणून पांडुरंगा आता दूर नको होऊस जास्त. बस चला आता. तुका म्हणे मजा घ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी विठोबा. आज या भागातलं अतिशय उत्तम नेतृत्व दादांनी, मदन दादा नाईकांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं. पुण्यावरनं येताना खूप सारं ट्रॅफिक लागलं आणि खूप राग येत होता, कधी व्यवस्था बदलणार. आणि मग या सगळ्या येताना 5.5 तास लागले. पण गाडीमध्ये काहीच थकवा आला नाही. गंभीर महाराज सातत्यानं माझे मदन दादा असे, माझे प्रभू असे, माझे सगळं कुटुंबाची माहिती देत होते. मी ज्यावेळी घरामध्ये गेलो, 7 पिढ्यांचे देव घरामध्ये आहेत. म्हणजे किती मोठं नशीब आहे. आपण खरं तर त्यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. 7 पिढ्यांचे आणि 3-3 तास देवपूजा. अशा सुनबाई मिळायला पण नशीब लागतो. त्यांचं माहेरला धन्यवाद दिले पाहिजे आपण. अशा आदर्श सुना आहेत आणि सासू त्यांच्यामध्ये मुलीच पाहते. त्याच्यामुळे हे आध्यात्मिक वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक सप्ताहांना आम्ही जातो, पण एका घराण्यानं केलेला हा पहिला सप्ताह आम्ही पाहतोय. एका घराण्यानं, आणि ते पण महाराष्ट्रातले ताकदीचे गायक, वादक, ताकदीचे माणसं, कीर्तनकार म्हणून इथे येत आहेत. खरं तर हे आमचं भाग्य आहे. अशा घराच्या धुळीचा कण आपल्या माथी लावला तर कदाचित केलेली पापं धुवून जातील. विठ्ठल विठ्ठल. या सप्ताहामध्ये आलो. मी जे काय बोललो ते वाणी माझी सगळी, मला माहीत नाही मी काय बोललो. नंतर मला कळत नाही मी काय बोललो होतो. पण ट्रान्समध्ये जातो आणि बोलत राहतो. पण मेलेल्या बापाला शब्द दिला होता, ज्या गावात कीर्तन करेल त्या गावात पाणी पिणार नाही. म्हणून आज मी जेवायला आलो नाही दादा, पण मला गंभीर महाराज म्हणत होते आमच्या आईले सुंदर जेवण बनवतं आहे. तर माहीत नाही काय, पण येता येता यांनी एकच्या शिष्याला थांबवलं कुठे रस्त्यात, कल्याणला, शिळफाटा लोढाच्या तिथे, आणि तिथून माझ्यासाठी थोडं जेवण आणलं. ही माणसं मला जीव लावतात. कोण म्हणतो द्वेष आहे वारकऱ्यांमध्ये? बिलकुल नाही. माझे हे महाराज मंडळी, प्रवीण महाराज आहेत, आमचे गंभीर महाराज आहेत, माझ्यासाठी डब्याची व्यवस्था करतात. पाणी बायकोने दिले बरं का. त्याच्यामुळे
मी तुम्हा सगळ्यांना आव्हान करणार आहे की श्री क्षेत्र भंडारा डोंगर या ठिकाणी एकदा या. अयोध्येमध्ये प्रभू रामाचं जे मंदिर चालू आहे त्या मंदिराला ज्या खाणीतून दगड येतो त्याच खाणीतून भंडारा डोंगरावर तुकाराम महाराजांच्या मंदिरासाठी दगड येतो आहे. अयोध्येचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत तेच इकडे कॉन्ट्रॅक्टर आहेत. अयोध्येचे जे आर्किटेक्चर आहेत तेच तिथे आर्किटेक्चर आहेत. म्हणजे तुम्हाला सरळ सांगतो, अयोध्येमध्ये उभा राहतोय प्रभू श्रीराम आणि श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर उभा राहतोय तुमचा माझा तुकाराम. म्हणून एक महाराष्ट्राची चौकट आहे ती पण सांगतो. महाराष्ट्राची चौकट आहे. महाराष्ट्राचा प्राण ज्ञानोबा आहेत, महाराष्ट्राचा श्वास तुकोबा आहेत, महाराष्ट्राचं ध्येय विठोबा आहे आणि महाराष्ट्राचं साध्य शिवबा आहे. ही चौकट आपल्या अंतकरणामध्ये लावा. हे ज्ञानोबा तुकोबा विठोबा आणि शिवबा जर तुम्हाला ज्या दिवशी समजतील त्या दिवशी हा महाराष्ट्र तुमच्या लक्षात येईल. म्हणून त्या ठिकाणी 150 कोटीचं काम चाललं आहे. आणि मी मागे लागलो आहे बावनकुळे साहेबांच्या. मी घरी गेलो, त्यांना सगळं सांगितलं, त्यांचे डोळे भरून आले. भंडारा डोंगरावर आले, 2.5 तास थांबले. पुन्हा माझ्या घरी आले, 2-2.5 तास थांबले. पुन्हा मला नागपूरला बोलवलं, सगळं समजून घेतलं. पुन्हा आम्ही मृत्यूपत्र केलं आणि जीवन समर्पण संकल्प सोहळा या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी केला. तिथे मी मृत्यूपत्र तयार केलं. माझी दशक्रिया घालू नका, माझं बॉडी मेडिकल कॉलेजला जाईल. आणि गेलो संसर्गजन्य रोगानं तर 4च खांदेकरी असतील. मुलाला आणि मुलीला मृत्यूपत्रात लिहून दिलं आहे, कुणाला बोलवायचं नाही, पिंडदान करायचं आळंदीला आणि अन्नदान करायचं देहूला. ज्ञानोबा तुकोबांमध्ये समरसून जायचं, काहीच ठेवायचं नाही. जीवनामध्ये आलो, एकही तोळा सोनं घ्यायचं नाही, 1 ग्रॅमही घ्यायचं नाही, 1 फुटाची जागाही विकत घ्यायची नाही. पण आत्तापर्यंत कॉर्पोरेटमध्ये 22 वर्ष काम केलं. ज्या दिवशी वडिलांचं निधन झालं त्याच्या आदल्या दिवशी माझा हात धरला होता आणि बाळा तुला फेटा घालायचं पाहायचं राहिलं, कीर्तन ऐकायचं राहिलं. त्या दिवशी मनाला टाच मारली, कॉर्पोरेट सोडलं. एकादशीचा जन्म, 8व्या महिन्यामध्ये पंढरीची वारी, इतकी सगळी संपदा असताना कशासाठी आता हे सगळं करायचं म्हणून सगळं सोडून दिलं आणि बापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रभर जातो आहे. जिथे जाईल तिथे मला खात्री आहे देव इथे आहे की नाही मला माहीत नाही, पण माझे जगद्गुरू माझा बाप इथे कुठेतरी आहेत याची मात्र मला खात्री आहे. आणि म्हणून गंभीर महाराज म्हणतात, किती तुमचा विश्वास ईश्वरावर, सगळं सोडून दिलं. माझा इतका विश्वास आहे, मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, ज्या दिवशी मी प्राण सोडेल ना त्या दिवशी जगद्गुरू मला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि या विश्वासानं काम करतो आहे. म्हणून सगळीकडे जाताना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मदन दादांनी बोलवलं, इथे आलो, सेवा केली. जगद्गुरू तुकोबरायांचा अभंग घेतला. पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहुनी आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा, अपवित्रवाणी नको माझ्या मुका, त्याच हुनी मुका बराच मी, नको मज कधी परस्त्री संगती, जनातुनी माती उठता भली, निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करून ठेवी देवा, तुका म्हणे मजा अवघ्याचा कंटाळा, तू एक गोपाळा आवडसी. झालेली सेवा तुमच्या चरणावर समर्पित करून माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. पुरी लेले पुरी वेळी पुढे उत्तरे क्षमा परा, माझी विचारी आधी कारण आपुला करा क्षमा परा, जाने सोरा करा करा क्षमा परा. दानदेव तुकाराम तुकाराम तो पुंडलिकावरती